रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटातर्फे उमेदवारी कोणाला मिळते याबाबत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे। सुरुवातीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता प्रसारमाध्यमांशी व्यक्त करून जनसंपर्काला सुरुवातही केली होती। मात्र त्यानंतर भुसावळचे माजी आमदार व माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ चौधरी यांनीही शरद पवार यांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिल्याचे सांगितले आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भुसावळमध्ये फटाकेही फोडले। यामुळे संतोष भाऊ चौधरींची उमेदवारी निश्चित झाल्याचा संदेश जनतेत गेला। ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील व संतोष भाऊ चौधरी या दोघांनीही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्यालाच शब्द दिला असे प्रसारमाध्यमांना सांगितले हे विशेष। आता मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने कालच बैठक घेत रवींद्र भैया पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याचा ठराव केला, तर रवींद्र भैयांनी पुन्हा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या। मुक्ताईनगरचे शिष्टमंडळ आज मुंबई येथे ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी गेले आहे आणि ते रवींद्र भैया पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी करणार आहे। 2009मध्ये रावेर लोकसभेची जागा फक्त 27,000 मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस हरली। या निवडणुकीत 2009ची चूक दुरुस्त करू अशा आशयाचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ॲडव्होकेट पाटील यांच्या समर्थकांनी आता सुरू केला आहे। निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। अच्छा, आता रावेर लोकसभेसाठी तुमचं नाव महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेलं आहे, काय म्हणाल? त्यांनी महाविकास आघाडीचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत रावेरची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीकडे ओढून आणण्याचं काम आम्ही तन मन धनाने करू एवढी खात्री आहे। महाविकास आघाडीची जागा ही रावेरची तुम्हाला तिकीट हे प्रत्यक्षात पवार साहेबांचं काही बोलणं झालं आहे तुमच्याशी? मी पवार साहेबांशी जे काही चर्चा करायची आहे ते करून फायनल चर्चा करून मी निघालो आहे। अधिकृत गोष्ट होत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही, परंतु माझी जी चर्चा झाली आहे ती फायनल आहे, त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टीची काही चिंता नाही। आणि ही आहे आणि शरद पवारांनी कशा पद्धतीने तुम्हाला शब्द दिला? लढवय्या आहे म्हणूनच मला शब्द दिला लढायचा की लढ नाही। भैया साहेबांचंही नाव आहे परंतु डिक्लेअर तर होईल ना उद्या, आता काही चिंतेचा विषय नाही। आता मला बाकीचं काही सर्वच काही सांगता येणार नाही, कारण मी सर्वच डावपेच जर मीडियामध्ये सांगेल तर ते बी योग्य नाही आहे, कारण मला खात्री आहे तेव्हा असं मी सांगतोय काही गोष्टी। पण भाऊ म्हणजे प्रथम क्रमांकावरच आहे। रवींद्र भैयांना उमेदवारी जर डिक्लेअर झाली तर तुम्ही त्यांचं काम किती जोमाने कराल? कोणालाही असली तरी काम माझ्यासाठी जे करणार तेच दुसऱ्यासाठी करेल, पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यासाठी असो। साधा कार्यकर्त्याला जरी दिलं साहेबांनी तरी त्याच्यासाठी सुद्धा त्याच जोमाने काम करेल। थँक्यू। भैयासाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाची जी उमेदवारी आहे 2 दिवसांपूर्वी आपली चर्चा झाली होती, पण आता परत काही नवीन चर्चा ऐकायला येते आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्ष जो आदेश देईल त्या उमेदवाराला मी प्रचंड मताधिक्याने निवडून आणून आज सकाळी सावंत साहेबांची भेट झाली। उद्धव ठाकरे गट जे शिवसेना आहे यांच्या संदर्भात देखील लवकरच महाविकास आघाडीची बैठक जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही कामाला लागणार आहोत। रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये भुसावळचे माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ चौधरी यांच्या पण नावाची चर्चा आहे ना। परवा नाशिकला मिटिंग झाली, मुंबईला मिटिंग झाली, अनेक इच्छुकांचे नावं त्या ठिकाणी गेले आहेत। संतोष विनोद सोनवणे आहेत, रमेश पाटील आहे, अतुल पाटील आहे, एक तिथले कॉन्ट्रॅक्टर आहे भुसावळचे शिरीफ म्हणून, असे बरेच नावं त्या ठिकाणी गेलेले आहेत। शेवटी अंतिम निर्णय आदरणीय जयंत पाटील साहेब, पवार साहेब, नाथामुळे घेतील, तो निर्णय सर्वांना मान्य नाही। आपण सध्या रावेर लोकसभा मतदारसंघात आपला दौरा चालू आहे, काही आपल्याला उमेदवारीचे संकेत मिळाले आहेत का पक्षश्रेष्ठींकडून? अद्याप कोणाला मला संकेत मिळाला नाही, परंतु हा दौरा माझा कायमचा असतो। लग्न कार्य, सामाजिक बांधिलकी, लोकांचं प्रेम आणि त्यांचे काही कामं भेटीगाठीशिवाय मला दिवस त्या ठिकाणी संपत नाही। हा सततचा दौरा माझा सुरू असतो। आजही आता कोचूला जाणार आहे, सावद्याला जाणार आहे, माझे काही त्या ठिकाणी भेटी राहिलेत, काही लग्न कार्याचे भेटी आहेत। हा सततचा दौरा आहे। समाजकारण, राजकारण आणि धार्मिक कारण या तिन्ही कामी मी सतत फिरत असतो। या दौऱ्यामध्ये काही पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं काही नियोजन सुरू आहे? एकदा उमेदवार जाहीर झाल्यानंतर
त्याचं नियोजन निश्चित होईल. हे आदिवासी समाजाचे, तळवी समाजाचे या ठिकाणी काही पदाधिकारी नेमायचे होते. आदिवासीचे इक्बालभाई आमचे तळवी या ठिकाणी आलेले आहेत. मुस्लिम समाजाचे काही अल्पसंख्याक पदं द्यायचे आहेत. त्या पद्धतीने आम्ही पदं सातत्याने संघटना अधिक मजबूत कशी होईल या दृष्टीने पदाधिकारी नेमत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील आणि भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी या दोघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चुरस असल्याचे आणि अजून कोणा एकाची उमेदवारी निश्चित झाली नसल्याचेच यावरून आता स्पष्ट झाले आहे. असे असले तरी कोणीही उमेदवार असो, राष्ट्रवादीसाठी विजय खेचून आणू अशी भूमिका दोघांनी घेतली आहे आणि यामुळेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रक्षा खडसे यांच्यासमोर मोठे आव्हान उभं राहण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.